मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार। सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचा इशारा। मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। नाशिकच्या कार्यालयात धमकीचं पत्र। पोलिसांनी भुजबळांची सुरक्षा वाढवावी, कार्यकर्त्यांची मागणी। माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करणार। संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं पक्षप्रवेश। राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळणार काय, याकडे लक्ष। पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल बागांच्या गाडीची तोडफोड। भारतरत्न लालकृष्ण अडवाणी आणि मोदींविरोधात ट्विट केल्याने भाजप आक्रमक। निर्भय बनो कार्यक्रमात निखिल बागळे पोहोचताना भाजपचा राडा। वंचितकडून जाहीरनाम्याचा मसुदा मवियाला सादर। शेतकरी प्रश्नांपासून आरक्षणापर्यंत विविध 39 मुद्द्यांचा मसुद्यात समावेश। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचाही मसुद्यात उल्लेख। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। पंतप्रधान मोदींचं निरोपाचं भाषण होणार, तर राम मंदिर उद्घाटनावर धन्यवाद प्रस्ताव मांडणार। मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती। मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी 4 माध्यमांसाठी 1342 शिक्षकांची पदभरती। संभाजीनगरमध्ये भीषण अपघात। कारची ट्रकला धडक। अपघातात 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। राज्यात आज अवकाळी पावसाची शक्यता। विदर्भात 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।